सोशल डायमेन्शनवर नोट्स तयार करताना तुम्ही समजा लिहिताय गांधीजींबद्दल. सो गांधीजींबद्दल काय लिहाल बरं? गांधीजींबद्दल लिहाल सत्य, अहिंसा, ट्रस्टीशिप. गांधीजींचा ट्रस्टीशिपवर खूप जास्त भर होता. सर्वोदय, की समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत जोपर्यंत लोकशाहीचा लाभ पोहोचणार नाही तोपर्यंत देशात लोकशाही आली असं मी मानणार नाही. गांधीजीत नाही. त्या व्यतिरिक्त गांधीजींनी अजून काय म्हटलं होतं की जोपर्यंत भारतातल्या महिला मध्यरात्री स्वतःला भारताच्या रस्त्यावर सुरक्षित समजणार नाहीत तोपर्यंत भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला असं म्हणायचं नाही. मग भारत स्वतंत्र झाला का? 1947 ला, 2014 ला नाही झालं. कारण भारतातल्या महिला आजही स्वतःला मध्यरात्री रस्त्यावर सुरक्षित समजतायत का? नाही. मग गांधीजींच्या हिशोबाने भारत अजूनही स्वतंत्र झालेला नाहीये. मग स्वातंत्र्याची डेफिनेशन गांधीजींनी कशी दिलेली आहे? प्रत्येक वर्गाची स्वातंत्र्याची संकल्पना वेगळी. विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्य हे वेगळं आहे, जमीनदारांसाठी स्वातंत्र्य वेगळं आहे, कामगारांसाठी स्वातंत्र्य वेगळं आहे, महिलांसाठी स्वातंत्र्य वेगळं आहे, बालकांसाठी, वृद्धांसाठी, वल्नरेबल क्लासेससाठी. याचे डायमेन्शन्स लिहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल लिहिताना कसं लिहाल? समानता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार, सोशल फ्रीडम, सोशल इक्वॅलिटी. पंडित जवाहरलाल नेहरू इकॉनॉमिक फ्रीडमचा पुरस्कार करणार. हे फरक माहिती असू द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लिहिणार तेव्हा न्याय बद्दल लिहिणार, जातीभेदाबद्दल लिहिणार, हे स्वातंत्र्याबद्दल लिहिणार, समानतेबद्दल लिहिणार, स्त्री उत्थान बद्दल लिहिणार. यांचं उत्थान करायचं, स्त्री वर्गाचं उत्थान, फाईन, यांचा विकास झाला पाहिजे, सामाजिक विकासाबद्दल हे लिहिणार. बरोबर. रवींद्रनाथ टागोर जेव्हा लिहिणार तेव्हा कशाबद्दल लिहिणार? हे आधुनिकतेबद्दल लिहिणार, मानवतावाद बद्दल लिहिणार, शिक्षणवादाबद्दल लिहिणार. रवींद्रनाथ टागोर थोडेसे कल्चरली से डायमेन्शन असलेले व्यक्ती आहेत. सो हे मानवतावाद, ह्युमॅनिझम बद्दल लिहिणार, एज्युकेशन बद्दल लिहिणार. त्या व्यतिरिक्त मॉडर्निटी, मॉडर्न आयडियाज बद्दल लिहिणार. फाईन, हे रवींद्रनाथ टागोर आहेत. कबीर साहेब लिहिताना कसं लिहिणार? जातीभेदाबद्दल लिहिणार, ते पर्यावरणाबद्दल लिहिणार. कबीर साहेब पर्यावरणाबद्दल लिहिणार, ते स्त्री पुरुषांबद्दल लिहिणार, स्पिरिच्युअलिटी बद्दल लिहिणार. हे लक्षात येते? सो डायमेन्शन्स द्या. व्हेनेवर यू विल बी कलेक्टिंग द इन्फॉर्मेशन, ट्राय टू गिव्ह द डायमेन्शन्स.